नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं। आज व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। तुमच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही असं का होतं? कितीही मेहनत करा, पैसा येतात पण खर्च खूप होतात। कधी आजार, कधी वाद, कधी काहीतरी अनपेक्षित आणि मग आपण विचार करतो आपलं नशीब खराब आहे का? पण खरं कारण नशीब नाही, तर तुमच्या घरात असलेली एक छोटीशी चूक। हो, एक अशी वस्तू जी तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही रोज बघता पण ती कधी लक्ष दिलं नाही। ही वस्तू शांतपणे तुमचं भाग्य थांबवण आणि पैसे येऊ देत नाही आणि जे येतो ते टिकू देत नाही। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहीत आहे का? ही चूक 99% लोकांच्या घरी आहे। जर तुम्ही आजच हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुम्हीही तीच चूक करत असाल आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असेल। म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू जी तुमच्या घरात असेल, पैसा कधी टिकत नाही। चला तर मग सुरू करूया। एक छोटीशी गोष्ट सांगते। पुण्यात एक कुटुंब राहत होतं। ते आपल्या शहरात असंही बोलू शकतो जास्त होईल। घरात सगळं ठीक होतं, नोकरी होती, व्यवसाय होतं, चालत होतं, पैसा येत होता, पण समस्या होती, तो पैसा कधी टिकत नव्हता। महिन्याच्या सुरुवातीला सगळं ठीक, पण शेवटी हातात काही राहत नव्हतं। कधी अचानक खर्च, कधी आजार, कधी घरात वाद। ते घरातली आई रोज देवाला विचारायची, मी काय चूक करते? वडील दिवसभर मेहनत करायचे पण त्यांना यश मिळत नव्हतं। मुलं पण टेन्शनमध्ये होते। तुमच्या घरातही असं होतं का? जर होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। एक दिवस त्या घरात एक वृद्ध माणूस आला। त्याने घरात पाऊल टाकताच एक गोष्ट लक्षात आली। त्याने काही बोललं नाही, फक्त घरभर नजर फिरवली आणि अचानक त्याची एक गोष्टीकडे त्याची नजर गेली आणि तो थांबला। भिंतीवर तुटलेलं एक जुनं बंद पडलेलं घड्याळ। ते घड्याळात महिन्यापासून बंद होतं आणि लक्ष नव्हतं दिलं। त्या वृद्ध माणसाने शांतपणे सांगितलं, तुमचं नशीब थांबलं आहे कारण वेळ थांबली आहे। घरातल्या लोकांना कधी कळेना, ते म्हणाले हे फक्त घड्याळ आहे, यात काय समस्या आहे? पण त्या माणसाने सांगितले, घड्याळ म्हणजे वेळ आणि वेळ म्हणजे प्रगती। जेव्हा घरात वेळ थांबते तेव्हा पैसा आणि नशीबही थांबतं। त्या घरातले सगळे लोक थक्क झाले, कारण त्यांनी कधी असा विचार केला नव्हता। त्यांनी लगेच ते घड्याळ काढून टाकलं आणि जे पुढे घडलं ते खूप आश्चर्यकारक होतं। पण ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे। आता तुम्ही विचार करा, तुमच्या घरात असं काय आहे? कोणती वस्तू जी तुम्ही लक्षपूर्वक केली आहे? कधी कधी छोट्या चुका मोठं नुकसान करतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तुटलेलं घड्याळ तुमचं आयुष्य कसं थांबवतं आणि ते कसं ठीक करायचं। आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता। एक वस्तू जी तुमच्या घरात असेल तर पैसा टिकत नाही। ती वस्तू म्हणजे तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ। हो, सध्या वाटत नाही, पण यामागे खूप खोल कारण आहे। घड्याळ म्हणजे फक्त वेळ थांबवणारी नाही तर वस्तू नाही। घड्याळ म्हणजे चालू असलेली ऊर्जा आहे। प्रत्येक सेकंद तुमच्या जीवनाची प्रगती दाखवतो। आता विचार करा, जर ते घड्याळ बंद पडलं तर काय होतं? वेळ थांबते आणि जेव्हा वेळ थांबते तेव्हा प्रगती थांबते, निर्णय थांबतात, संधी येणं बंद होतं। म्हणूनच अशा घरात तुम्हाला जाणवतं का, मी खूप मेहनत करतो पण रिझल्ट नाही, पैसा येतो पण टिकत नाही, काहीतरी अडथळा आहे। वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानानुसार घरातली प्रत्येक वस्तू तयार करते। चालू घड्याळ पॉझिटिव्ह, बंद घड्याळ ब्लॉक्ड। बंद घड्याळ म्हणजे एक डेड एनर्जी पॉइंट आहे, जिथे एनर्जी अडकून बसते। जसं पाणी वाहतं तेव्हा स्वच्छ राहतं, पण जर तेच पाणी एक ठिकाणी थांबलं तर ते खराब होतं। तसंच तुमच्या घरातली एनर्जी आहे। जर घरात
एकापेक्षा जास्त बंद घड्याळ असतील तर प्रॉब्लेम अजून वाढतो. नशीब पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतं. काही लोकांच्या घरी वर्षानुवर्ष बंद घड्याळ असतात आणि मग ते म्हणतात आमचं काही जमत नाही. तुम्ही नोटीस केलं का, ज्या घरात प्रोग्रेस असते तिथे सगळं व्यवस्थित असतं, घड्याळ चालू असतं आणि जिथे प्रॉब्लेम्स असतात तिथे लहान लहान गोष्टी इग्नोर्ड असतात. कधी कधी मोठं नुकसान मोठ्या कारणामुळं होत नाही तर छोट्या चुकीमुळे होतं. आता एकदा नीट विचार करा, तुमच्या घरात कुठे बंद घड्याळ आहे का? तुम्ही ते इग्नोर केलं आहे का? जर आहे तर तेच कारण असू शकतं तुमच्या अडचणी. पण घाबरू नका, कारण प्रत्येक समस्येवर समाधान असतं. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे त्या घड्याळ कसं काढायचं आणि कसा एक छोटा उपाय करून त्याच्यावर घरात पुन्हा पैसा आणि सुख आणायचं. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा भाग तुमचं नशीब बदलू शकतो. आता तुम्हाला कळलं का समस्या काय आहे? पण फक्त समस्या समजून घेऊन उपयोग नाही, ती योग्य पद्धतीने दूर करणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी तुमच्या घरात बघा, भिंतीवर, किचनमध्ये, बेडरूममध्ये, स्टोअरमध्ये कुठेही किंवा तुटलेलं घड्याळ आहे का? लक्षात ठेवा, जुने पडून ठेवलेले बंद घड्याळ सुद्धा यामध्ये येतात. आता सगळ्यात मोठी चूक काय होती माहीत आहे का? लोक लगेच ते घड्याळ काढून टाकतात, पण असं केल्याने एनर्जी इनबॅलन्स होऊ शकते. म्हणून योग्य उपाय खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही ते घड्याळ काढणार तेव्हा शांत मनाने उभे राहा आणि 11 वेळा ओम नमः शिवाय असं म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. त्यामुळे त्या वस्तूमध्ये अडकलेली निगेटिव्ह एनर्जी रिलॅक्स होते. मंत्र झाल्यावर ते घड्याळ घराबाहेर ठेवा आणि पूर्णपणे दूर करा. घरात ठेवू नका, स्टोअर रूममध्येही नाही. जिथे घड्याळ होतं तिथे नवीन चालू घड्याळ लावा, कारण रिकामी जागा ठेवू नका. तिथे पॉझिटिव्ह फ्लो हवा असते. आणखी एक छोटा उपाय, त्या जागी थोडी हळद किंवा गंगाजल शिपडा, त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. हा उपाय केल्यानंतर तुम्ही हळूहळू बदल जाणवेल. मन शांत होईल, घरात वाद कमी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैसा टिकायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त एकदाच करून सोडू नका. घरात अशा वस्तू पुन्हा येऊ देऊ नका. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ही चूक करत होतो किंवा होते? पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही हे केलं नाही तर काय होऊ शकतं आणि काही लोकांना आयुष्यात काय भयंकर घडलं. म्हणूनच पुढचा भाग नक्की पहा, कारण तो तुमचे डोळे उघडू शकतो. आतापर्यंत तुम्ही उपाय समजून घेतला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट जर तुम्ही दुर्लक्ष केली तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. बंद घड्याळ फक्त एक वस्तू नाही, ते तुमच्या घरात अडकलेली निगेटिव्ह एनर्जी आहे आणि ही एनर्जी हळूहळू तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. सुरुवात कशापासून होते माहीत आहे? लहान खर्च वाढतात, कामात अडथळा येता, मन अस्तव्यस्त होतं आणि नंतर मोठे नुकसान सुरू होतात. एक व्यक्तीने हा सल्ला इग्नोर केला. त्याच्या घरात वर्षानुवर्ष बंद घड्याळ होतं. सुरुवातीला काहीच वाटलं नाही, पण हळूहळू व्यवसायात नुकसान, पैसे अडकले, कर्ज वाढलं आणि शेवटी त्याला सगळं पुन्हा शून्यातून सुरू करावं लागलं. आणखी एक उदाहरण, एका घरात 3 वेगवेगळी बंद घड्याळे होती. त्या घरात सतत वाद होत होते, कोणीच खुश नव्हतं, पैसा टिकत नव्हता. जेव्हा त्यांनी ती घड्याळ काढलं तेव्हा हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल हे खरं असू शकतं, पण वास्तू आणि एनर्जीज मध्ये प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो. जर तुम्ही तुमच्या घरात अजूनही बंद किंवा तुटलेलं घड्याळ आहे तर तुम्ही स्वतःला तुमचं नुकसान करत आहात आणि ही चूक जितकी उशिरा सुधाराल तितकं नुकसान वाढू शकतं. म्हणून उदाहरणार्थ ढकलू नका, आजच आत्ताच बघा तुमच्या घरात असं काय आहे का, कारण कधी कधी एक छोटी वस्तू पूर्ण आयुष्य बदलू शकते. पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर लोकांना काय बदल दिसले आणि तुमच्या आयुष्यात काय घडू शकतं. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ शेवटचा भाग तुमचं भविष्य ठरवू शकतं.
आता एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही हा उपाय योग्य पद्धतीने करता तेव्हा बदल हळूहळू सुरू होतो. सुरुवातीला तुमचं मन शांत होतं, घरातील निगेटिव्ही कमी होते. नंतर लहान लहान चांगल्या गोष्टी घडायला लागतात. अचानक चांगली बातमी, अडकलेले पैसे मिळणं, नवीन संधी मिळणं आणि हळूहळू पैसा टिकायला लागतो. घरात सुख शांती वाढेल, वाद कमी होतात. कारण तुम्ही तुमच्या घरातली अडथळा निर्णय करणारी ऊर्जा काढून टाकली आहे. काही लोकांना हा उपयोग केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल पाहिला. जे काम अडकलेलं होतं ते पूर्ण झालं. जिथे अडचण होती तिथे मार्ग मिळाला. तुमच्याही आयुष्यात हा बदल होऊ शकतो. फक्त तुम्ही ही गोष्ट करा. जर तुम्हाला वाटतं ही माहिती महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. सर्वात आधी व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचं एक लाईक अशा माहितीला जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. त्यामुळे तुमचा विश्वास आणि एनर्जी अजून मजबूत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज अशा पॉवरफुल आणि लाईफ बदलणाऱ्या गोष्टी घेऊन येते. छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात आणि छोटा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणूनच आज आणि तुमचं नशीब बदलायला सुरुवात करा. तर धन्यवाद. चला तर मंडळी, बाय सर्वांना.